देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. 36 ऐवजी 58 जिल्हे होऊ शकतात. होय, हे खरं आहे, कारण राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे. आजच महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्र स्थापना दिवस. 1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्या दृष्टीने मोठे होते, मात्र प्रशासकीय कामासाठी नागरिकांची गैरसोय होऊ लागली. तेव्हा आजपर्यंत राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडून ते 36 झाले. मात्र अजूनही शेवटच्या गावातून येणाऱ्या नागरिकाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो. तेव्हा आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे. तेव्हा कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या नव्या जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे पाहूयात. पुण्याचे 2 भाग होऊन पुणे शिवनेरी हे जिल्हे होऊ शकतात. ठाण्याचे मीरा भाईंदर कल्याण, नाशिकमध्ये मालेगाव कळवण, पालघरचा तुकडा पडून जव्हार हा नवा जिल्हा होऊ शकतो. अहमदनगरचे तर 4 तुकडे पडू शकतात. शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर प्रस्तावित आहेत या जिल्ह्यांची निर्मिती. रायगडमध्ये महाड, तर सातारा आणि माणदेश या 2 जिल्ह्यांचा प्रस्ताव आहे. रत्नागिरीमध्ये मानगड हा दुसरा जिल्हा करावा अशी मागणी आहे. बीडमध्ये अंबेजोगाई, लातूरचा तुकडा पाडून उदगीर हा नवा जिल्हा करावा अशी देखील मागणी प्रस्तावित आहे. तर नांदेडचेही तुकडे पाडून नांदेड आणि किनवट असे 2 जिल्हे करावी अशी मागणी आहे. जळगाव, भुसावळ असे 2 जिल्हे करावीत अशी मागणी प्रस्तावित आहे. तर बुलडाणा आणि खामगाव असे 2 जिल्हे विभागित करावेत. अमरावतीचं विभाजन करून अमरावती, अचलपूर असे 2 जिल्हे करावेत. यवतमाळ आणि पुसद 2 जिल्हे करावेत. अशा 22 जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे. भंडारा, साकोली, चंद्रपूर, चिमूर, तर गडचिरोली जिल्हा आहे त्याचेही 2 तुकडे पाडून गडचिरोली आणि अहेरी अशा 2 वेगळ्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी प्रस्तावित आहे.